हे आहे टॉप 10चे दीपक कोटेकर. दीपक कोटेकर, आज आपण कोणाचा इंटरव्ह्यू घेणार? अजून ठरलेलं नाही. ठरलं नाहीये. ठीक आहे. निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? बदल हवा, 100% बदल हवा. बदल, ओनली चेंज इज कॉन्स्टंट, करेक्ट? यस. बदल, चांगला बदल कोण करू शकतो वसई विरारमध्ये? सध्याच्या परिस्थितीत जर पाहिलं तर प्रस्थापितांनी गेलं 35 वर्ष राज्य केलं, तर नवीन संधी दुसऱ्या पक्षाला द्यायला पाहिजे. होतंय काय? दुसरा पक्ष पण प्रस्थापितातल्या लहान पोरांना उचलतंय आपल्यामध्ये. उचलतं ती गोष्ट खरी आहे, त्याला आपण काय करू शकत नाही. पण तिसरा पर्याय पण तर आहे ना, आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना. पर्याय खूप आहेत. मुंबई महापालिका त्यांनी सांभाळली, आता वसई महापालिका सांभाळतात का, हा एक प्रश्न आहे. आपल्या वसई विरारमधील लोकांचे प्रश्न आहेत ते योग्य ठिकाणी मांडले जातात का, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. कसं आहे, 35 वर्ष आणि 1 वर्ष या दोन्ही वर्षांची तुलना आपण करू शकत नाही. बरोबर. 1 वर्षात जादूची छडी फिरवली जाणार नाही, बरोबर आहे. नाही तरी म्हणायला गेलं ना, आता कामं दिसत आहेत. मेट्रो अप्रूव्ह झाले आहे, 5वी 6वी लाईन बनते, विरार बोरवली. बऱ्याच वेळेला विधानसभेत प्रश्न मांडलेले आहेत. यापूर्वी ते प्रश्न कधी विधानसभेत आपल्याला पाहायला बरोबर. आपलं एक वसई विरारचं अस्तित्वच नव्हतं एक प्रकारे. आता वसई विरार पण एक काय तिकडे माणसं राहतात, त्यांच्या काहीतरी अडचणी आहेत, हे सरकारकडे पोचलं जाते. उरला विषय जर त्यांनी काम नाही केलं तर आपण आहोतच ना, ढोपट्याला आपण आहोतच ना. बरोबर. आपण आपले प्रश्न, हा येईल तो येईल, आमदार येईल, खासदार येईल, यापेक्षा आपण आपल्या चॅनलवरून आपले प्रश्न मांडले पाहिजेत. हो, जे आपण ते वेळोवेळी मांडतो, बरोबर, मांडतच राहणार. विरोधात आपण नेहमीच असणार. जरी विरोधक कामाचा नसला तरी आपला चॅनल हा विरोधकांचं काम जरूर करेल. विरोधकांपेक्षा लोकांचे प्रश्न मांडणारा चॅनल, अशी आपली एक ओळख आहे. असा एक दिवस नाही ज्या दिवशी मी आपलं चॅनल पाहत नाही. थँक्यू.